नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग घरभर गोष्टी आणि निकम नेस्ट. सो मी आतापर्यंत 2 ब्लॉग टाकलेले आहेत आणि 2 ब्लॉगला ठीक प्रकारे प्रतिसाद आलेला आहे, कारण का नवीनच आहे यूट्यूबवरती आणि सहज लगेच व्ह्यूवर येत नाही आपल्याला. सो जे कोणी माझे ब्लॉग बघत असतील, ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज आहे सॅटर्डे आणि आज आहे मला सुट्टी. मिस्टर तर वर्क फ्रॉम होमच असतात, त्यामुळे त्यांना काही सुट्टी सेमच आहे, पण मला सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर आज खूप पाऊस आहे, पाऊस पडतो आहे आणि अक्षरशः आमच्या इकडचे रस्ते आहेत ते एकदम जलमय झालेले आहेत, म्हणजे भरलेले आहेत पूर्णपणे. गाड्या पण अर्ध्या अशा डुबलेल्या आहेत आणि रात्रीपासून खूपच पाऊस पडतो आहे. तर सकाळी पण आम्ही खूप लेटच उठलेलो, कारण का पाऊस एवढा होता की उठायलासुद्धा होत नाही. आणि होल डे आम्ही पूर्ण वीक आम्ही ऑफिस कामामध्ये बिझी असतो, तर आम्हाला टाईम पण भेटत नाही की म्हणजे झोपायला. तर सकाळी लवकर उठायला लागतं, कारण का रियाची स्कूल असते. सो आज सॅटर्डे असला आम्ही खूप लेट उठलेली आहे, सगळेच लेट उठलो आम्ही. आणि मग लेट उठल्यानंतर मग सगळ्यांचे अंघोळ वगैरे झाल्या, नाश्ता पण झालेला आहे सगळ्यांचा आणि पोरांच्यासुद्धा अंघोळ्या झालेल्या आहेत. देवपूजा वगैरेसुद्धा झालेली आहे, मिस्टरांनी केली देवपूजा. आणि आता जेवण वगैरे पण करायला लावलेलं आहे मी, जेवणाचा कुकर वगैरे. सो सुट्टी असली की समजत नाही की काय जेवण बनवायचं. रोज तर आपण नाश्ता करत नाही, तर तो सुट्टीच्या दिवशी आम्हाला नाश्ता करावा लागतो. सो आज मी पोहे बनवलेले नाश्त्यामध्ये. म्हणजे आम्हाला नवरा बायकोला पोहे आवडतात, मोठ्या मुलग्याला थोडंफार त्याचे क्रेविंग्स असतात, हे बनव ते बनव, सध्या असं चाललं आहे आमचं. सो तर त्याने आता पोहे वगैरे खाल्लेत आणि आता तो गेला आहे बाहेर इथेच फ्लोअरवरती मित्रांबरोबर खेळायला गेला आहे. आणि मी जस्ट बसलेली, म्हटलं काय करू, काय समजत नव्हतं. सो इथे तुम्हाला एक क्लिप दाखवते मी, कसं पाणी भरलं आहे आमच्या इकडे, तुम्ही बघा. गाड्या वगैरे सुद्धा पाण्यातनं जात आहेत, बाईक्स वगैरे पूर्ण अर्ध्या पाण्यात गेलेल्या आहेत, तरी पण लोक त्या पाण्यातनं सुद्धा ट्रॅव्हल करत आहेत. ज्याला जॉबला जायचं असेल कोणाला, रिक्षा वगैरे अर्ध्या गेलेल्या आहे पाण्याखाली. पाऊस कंटिन्युअसली पडत आहे. आणि त्या बघितलात तुम्ही किती पाणी भरलेलं आहे तिथे. मी त्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलेलं ते, की पाणी कसं भरलं, किती भरलं आहे. सो दरवर्षी असं थोडंफार होतच असतं आमच्याकडे पाणी, कारण का खूप जास्त पाऊस पडला की होतं असं पावसाचं पाणी. आणि आज काय करावं ते समजत नाही मला दिवसभर. सो आता थोडंसं रियांशला मी बसवते इथे कलरिंग करायला, कारण का त्याला पण थोडं बिझी करावं लागतं, कारण तर त्याला मोबाईल हवं असतं. त्याला आम्ही सवय लावली नव्हती, पण कधी कधी असं आम्ही वीज असतं की द्यावं लागतं, मग तेव्हा त्याला सवय लागलेली, त्याला असं मोबाईल पाहिजे असतं. त्याला मी आता थोडंसं कलरिंग करायला शिकवते. स्कूलमध्ये त्यानं स्टार्ट केलं आहे कलरिंग, तर त्याला इंटरेस्ट झाला आहे की कलर काय असतात. आणि त्याला कलरचे सगळी नावं माहीत आहेत, येल्लो ब्लू, म्हणजे त्याला काही वस्तू थिंग्स वगैरे अशा दिसल्या की ते कलर असेल की मम्मा येल्लो ब्लू पिंक हे. आणि इवन तो ABCD वगैरे पण आता बोलतो, म्हणजे A to Z नाही बोलत, पण तो Hपर्यंत तरी तो बोलतोच आता, त्याला म्हणजे समजते असता. पण ठीक आहे, होऊन जाईल थोडं होऊन जाईल तो. आणि आता मिस्टर चला बलूनला कलर करा. हां करा. कोणता कलर करणार? येल्लो करा, येल्लो येल्लो. हां करा 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 मी व्हिडिओ काढते. रियांश बलूनला कलर करा, चला.
कोणता कलर करतोय? विच कलर? येल्लो येल्लो. नो नो, असं नाही करायचं. कसं करणार कलर? तेव्हा असं करायचं. दे दे घेऊ मी. तेव्हा असं बलूनला असं कलर करायचं. याच्या अंडर कलर करायचं असं. अबा असं कलर. तू पण कर चल. वाव नाईस. आता याला करा, बॉलला करा. हा बॉलला करा. तू करा बॉलला करा. इथे इथे हे काय आहे? हे काय देऊ? एलिफंट. 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 माऊस. चला करा, कलर करा. असं टाकायचं नाही पिल्लू. टाकायचं नाही, कलर करा. रियांशला आमच्या खेळायला पाहिजे, कलरिंग नाही करायला पाहिजे त्याला ना. रियू रियू ABCD बोलून दाखव. ए फॉर इकडे बघा, इकडे बघा. ए फॉर ॲपल. रियांश अशीच हे चाललेली असते. त्याला फक्त मस्ती करायला पाहिजे, त्याला बोलायला नको. काय हे काय आहे? काय आहे? दिस इज इथे खूप खूप पाऊस पडत आहे. खूप पाऊस पडतोय बाहेर. नो नो नो, डोंट गो. किडा आहे तिथे रियू. किडा आहे. काय बाहेर पडते? बारिश पडते ना रियू. कम 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 फास्ट. आता मी ते कलर करायला दिलेत त्याला, तर कलर सगळं त्याच्यावरती टाकलेत त्यांनी. मी जाऊ ऑफिसला? जाऊ का रियू? ऑफिसला जाऊ? जाते. कलर कर मग. ये तू कलर कर. ये कम लवकर ये रियांश. आणि कपडे सुद्धा सुकत नाहीयेत, त्यामुळे असे वलचणीसारखे घरभर सुकवावे लागतात कपडे आम्हाला. सो बेसिकली मी आता रियांशला कलरिंग थोडं शिकवत होते. तर हा काय झालं? गेम गेम नाही खेळायचं. गेम नो गेम बाबा. गेम आपण कलरिंग केलं ना, आपण डॅडीच्या मोबाईलवरती नो गेम. अबो बापरे, हा काय करतोय असा? गेम नो गेम नो. मोबाईलवरती गेमच नाही खेळायचा. सो लहान मुलं अशीच असतात, त्यांना नुसतं मोबाईलच हवं आहे आता. बापरे, नाही गेम नाही आहे. नो गेम. बघा नो गेम. ते बघ बघ कसं कर. तू कसं करतोय बघ. बघ लोक बघतात तुला. रियू रडतो. रियू रडतो. हे बघ. हा मग दुसरं काहीतरी खेळा. दुसरं हे बाबू रियूचे हे दाखव. रियूचं माझं काय खेळणे ते सर्कल राऊंड ते दाखव. हां सो तो त्याला थोडं बरं नाही आज, आणि थोडासा खोकळा कफ आहे त्याला. मुलांना पावसामध्ये कुठे समजतच नाही काय, त्यांना बाहेर पण नाही नेऊ शकत आपण, घरातल्या घरात काय करणार. सो मी त्याच्यासाठी ना असं ते लाकडाची खेळणी असतात ना ती घेऊन आलेली. त्यातमध्ये स्क्वेअर ट्रँगल असं पुट करायचं होतं, त्याच्यामुळे तो चांगल्या प्रकारे खेळत होता. आणि स्कूलला पण टाकले तिथे पण तेच आहे त्यांच्याकडे. सो त्यामुळे त्याला खूप आवडतं असं खेळायला. पण मोठा मुलगा मोबाईल घेतो म्हणून ह्याला सुद्धा आता मोबाईल घ्यायचे. आता तो बाहेर गेला खेळायला. आता त्यांनी मोबाईल ठेवला तर ह्याला नो नो रडायचं नाही. आता त्यात घुसणार आहे का ते? नाही ते अटॅच करायला नाही होत आहे. दिवसभर हेच चालतं आता. आज घरात आहे तिथे नो रियू. हे कसं अटॅच होणार? हे आपण ABCD बोलून दाखवूया ना. ABCD बोलून दाखव. सो मी तुम्हाला काहीतरी सांगत होते की
आता मी जस्ट मोबाईल घेऊन बसलेली, तो कलरिंग करत होता रियांश, आणि फोटो व्हॉट्सअपवरती असे फोटो फ्लॅश होत होते. तर एवढा पाऊस पडला आहे विरार, नालासोपारा, वसई, की गाड्या 4 व्हीलर्स बुडून गेले आहेत अक्षरशः. एवढा पाऊस पडला आहे रात्रीपासून. आणि म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये एवढा त्रास नाही, पण जी शेजारचे बिल्डिंग आहेत ना, ते घरं अशी ग्राउंड फ्लोअरपासून सुरू होतात, तर त्यांच्या घरातच पाणी भरलं आहे. सो मग अशी मी तुम्हाला एक क्लिप दाखवली, बिल्डिंग म्हणजे वरून बिल्डिंगची खालची क्लिप दाखवली. त्याच्यामध्ये आमचा पूर्ण जो रस्ता आहे तो असा भरला आहे आणि त्यातूनच गाड्या चालत आहेत. रियांचा आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि त्याला मी आता थोडा वेळ झोपायला ठेवलेला आहे. म्हणजे थोडासा झोपला तर लगेच उठतो, तर त्याला मी थोडं झोपवलं आहे. आणि आता जेवणाचं बघते काय करायचं ते. मग अशी कुकर तर लावलेलाच होता मी. हे बघा उठून आला. आत्ता मी त्याला झोपून आलेली, तो परत उठून आला इकडे. रियांशला म्हणजे झोप नाही येते, त्याला फक्त मम्मी हवे, मम्मी ह्या रियू मम्मी हवे ना. मम्मी पाहिजे की पप्पा हवेत? मा पाहिजे त्याला, मम्मी नाही मा पाहिजे. तू देवपूजा केली? जेजूअप्पा केला तू? जेजूअप्पा केला ना, दादानी पण केला जेजूअप्पा ना. रियू एबीसीडी कसा बोलतो? ए फॉर बघा, त्याला ते व्हिडिओ लावलं ना, तर ते त्याला बघायचं त्या व्हिडिओमध्ये तो कसा दिसतोय. तर आता मी कुकर वगैरे लावून झालेली आहे, म्हणजे मगाशीच लावलेलं आहे. आणि भाजीला काय करावं समजत नव्हतं, तर मी ते देठ्या असतात ना, त्याची भाजी बनवणार आहे, भात डाळ. आणि दुपारी कधीतरीच मी चपात्या करते, कारण का ऑफिसला जाताना चपात्या मी खात नाही, संध्याकाळी चपात्या करते. मोस्टली लोक सकाळी करतात, मी संध्याकाळी करते. पहिलं तर आम्ही पूर्ण जेवण बनवायचो, आता फक्त भात डाळ भाजी सकाळी बनवून जाते ऑफिसला जायच्या अगोदर. आणि यांचे वंशला 4 चपात्या घालते आणि त्यांना 2. आणि माझं तर मी कधी नेलं तर नेते ना, तर कधी मी स्किपच करते ऑलमोस्ट. मी सकाळी म्हणजे मला मग झोप येते, मी डबा खाल्ला ना की मला काम करायला होत त्यामुळे झोप येते, त्यामुळे मी ते स्किपच केलं आहे. खूप वर्षापासून जसं करते, संध्याकाळी येऊन पोटभर जेवते. तर आज पाऊस खूप पडतो आहे. आम्ही रात्री गावाला आमचं प्लॅन होतं की आम्ही आदल्या दिवशी रात्री गावाला जाणार होतो, सो पण ते कॅन्सल केलं खूप पाऊस असल्यामुळे. आणि सकाळी उठून बघतो तर एवढा पाऊस, बापरे खूपच पाऊस होता. तो मग ते आता आम्ही कॅन्सल केलं, मी नेक्स्ट वीकमध्ये जाणार आहोत. आणि मला नेक्स्ट वीक्समध्ये तुम्हाला दाखवायचं आहे आमचं गावचं घर कसं आहे. आई बाबा तिथे राहतात, तर गावचं थोडंफार कसं आम्ही गावाला गेल्यावर मी काय करतो ते मला तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. सो आता मी जेवण करून घेते, तर या झोपलेला परत उठलेला आहे, तर आता मी जेवण करून घेते आणि आपण नंतरला थोड्या वेळाने परत बोलूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.